नमस्कार. आज आपण श्री समर्थ रामदास स्वामींच्या मनाचे श्लोक क्रमांक 12चा अर्थ, त्याचे मार्गदर्शन आणि प्रेरणा जाणून घेणार आहोत. या श्लोकामध्ये श्री समर्थ रामदास स्वामींनी आपल्याला मानसिक दुःख, शोक, चिंता आणि देहबुद्धी टाळण्याचे महत्त्व सांगितले आहे. चला तर मग त्यांच्या विचारांमधून जीवनाचा मार्ग समजावून घेऊया. श्लोक वाचन. मना मानसी दुःख आणू नको रे, मना सर्वता शोक चिंता नको रे, विवेके देहे बुद्धी सोडून द्यावी, विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी. श्लोकाचा अर्थ. मना मानसी दुःख आणू नको रे. श्री समर्थ रामदास स्वामी आपल्या मनाला उपदेश देतात की तुमच्या मनात मानसिक दुःख आणू देऊ नका. मानसिक दुःख आपल्या जीवनात अशांतता आणि असमाधान निर्माण करते. त्यामुळे आपल्याला मानसिक दुःख टाळण्यासाठी सकारात्मक विचार आणि शुद्ध आचार अंगीकारावा लागेल. मना सर्वथा शोक चिंता नको रे. आपल्या मनात शोक आणि चिंता दूर ठेवण्याचे सांगितले आहे. शोक आणि चिंता हे मनाचे दोन प्रमुख शत्रू आहेत. शोकामुळे आपले मन दुःखमय होते आणि चिंता आपल्या मनाला अशांत ठेवते. म्हणून शोक आणि चिंतांपासून दूर राहून मनशांती राखावी. विवेके देहे बुद्धी सोडून द्यावी. विवेकाने देहबुद्धी सोडून द्यावी. देहबुद्धी म्हणजेच आपल्या शरीराचे भान. आपण केवळ आपल्या शरीराच्या सीमा आणि त्याच्या आवश्यकता यांच्यात अडकून राहिलो तर आपल्या आत्म्याचा विकास होऊ शकत नाही. विवेकाने देहबुद्धी सोडल्याने आपल्याला आत्मशांती आणि मुक्तीचा अनुभव येतो. विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी. विदेहीपणाने मुक्तीचा आनंद अनुभवावा. विदेहीपण म्हणजे शरीराच्या बंधनांपासून मुक्त होणे. जेव्हा आपण विदेही होतो तेव्हा आपल्याला खऱ्या अर्थाने स्वतंत्रता आणि मुक्तीचा अनुभव येतो. आत्मज्ञानाने जीवनात मुक्तीचा आनंद अनुभवणे हे खरे जीवन आहे. श्री समर्थ रामदास स्वामींच्या या श्लोकामध्ये आपण खूप काही शिकू शकतो. मानसिक दुःख, शोक आणि चिंता यांना आपल्या मनात स्थान देऊ नये. विवेक बुद्धीने देहबुद्धी सोडून आत्मज्ञान प्राप्त करावे आणि विदेहीपणाने मुक्तीचा आनंद अनुभवावा. या गुणांनी आपले जीवन सुखी, समृद्ध आणि शांततामय होईल. हा श्लोक जीवनात सकारात्मकता आणि प्रेरणा आणण्यासाठी एक महान मार्गदर्शक आहे. धन्यवाद.